हिंगोली जिल्ह्यातील दाटेगाव, राहुली बुद्रुक, त्याचबरोबर कऱ्हाळे डिग्रस यासह 7 ते 8 गावाच्या शिवारामध्ये जे आहेत ते टाटा सोलर कंपनीच्या वतीनं सोलर प्लॅन्टचा जो आहे तो असा भला मोठा एक जवळपास 1200 एकरवरती जो आहे तो प्लॅन्ट तयार करण्यात येतोय आणि याच प्लॅन्ट जो आहे आता वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळते. याच प्लॅन्ट संदर्भात जे आहे ते काही तक्रारदारांनी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे. तक्रारीत असं म्हटलं आहे की याच जवळपास 1000 ते 1200 एकरवरती जे आहे ते मोठ्या प्रमाणात वृक्ष होते, मात्र कुठलीही वनविभागाची परवानगी न देता याच्यातले अवैध रीतीने जे आहे ते 1 लाख वृक्ष तोडल्याची तक्रार येथील संबंधित यांनी केलेली आहे. आपण जर बघायला गेलं तर या ठिकाणी जे आहे ते ही बाजूलाच लागून जी आहे ते फॉरेस्टची जमीन आहे आणि याच फॉरेस्टच्या जमिनीतली ही वृक्षतोड झाल्याची या स्थानिक नागरिकांनी जी आहे ते तक्रार केलेली आहे. खरं तर आता तक्रारीची दखल जी आहे ते जिल्हाधिकारी काय घेतात आणि खरंच वृक्षतोड जर झाली असेल अवैधरित्या तर संबंधित अधिकारी असतील, त्याचबरोबर वन विभागाच्या वतीनंही या कंपनीवरती काही कारवाई करण्यात येते का आणि पुढे चौकशीमध्ये काय घडतं हे बघणं एवढंच महत्त्वाचं आहे. टाटा सोलर कंपनीच्या वतीनं हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यातील दाटेगाव शिवारासह अनेक गावाच्या शिवारामध्ये जे आहेत ते भव्य मोठा असा जो आहे तो प्रोजेक्ट उभा करण्यात आहे. खरं तर याच सोलर प्रोजेक्टचं जे आहे ते काम आता प्रगतीपथावरती आलेलं आहे. खरं तर हजारो हेक्टरवरती जो आहे तो हा प्रकल्प होते, मात्र कुठंतरी याच प्रकल्पामध्ये जे आहेत ते कुठलीही परवानगी न घेता अवैधरित्या पद्धतीने जे आहे ते या ठिकाणचे वृक्ष तोडण्याचा आरोप जे आहेत ते याच परिसरातील काही शेतकऱ्यांनी केले आहे आणि तशी तक्रारही जिल्हाधिकाऱ्याकडे या शेतकऱ्यांनी दिली आहे. ज्यांनी तक्रार दिली ते आपल्यासोबत आहेत. नेमकं काय आहे सगळं प्रकरण सविस्तर सांगाल? याच्यातलं बिना परवानी 1200 एकरवर झाडतोड झाली. 1200 एकरवर आणि याच्यात कोणताच बिना परवाना आणि याच्यात कोणत्या शेतकऱ्याला त्याचा मोबदला तर भेटला नाही 1 रुपया. आणि शासनाला अजून माहीत बी नाही फॉरेस्ट विभागाला झाडं तोडलेली आम्ही माहीत करू लागायला शेतकऱ्याला. हे फॉरेस्ट विभागाचं बाजूलचंच त्याचं क्षेत्र आहे आणि त्याने अजून 3 वर्षात कोणी फॉरेस्टचा अधिकारी पण याला विचारायला नाही. आणि एखाद्या जरी शेतकऱ्यांनी झाड तोडलं तर लगेच पकडलं जातं. त्याला 2 वर्षाची कारवाई करता तुम्ही. मग त्यांच्यावर का कारवाई होत नाही? आमच्या मनात खंत आहे कुठंतरी का फॉरेस्ट यांच्या संग मिळवट झाली, त्यांची फॉरेस्टची कंपनीवाल्याची मिलागट झाली, याच्यावर संशय व्यक्त होते आमचा. तुम्ही तक्रार दिल्यानंतर या ठिकाणी फॉरेस्ट अधिकारी आल्याची माहिती मिळते, नेमकी त्या अधिकाऱ्यांनी तुमच्यासोबत काय चर्चा केली? त्यांनी चर्चा असं केलं की त्यांनी म्हणे आम्ही दंड लावू त्यांना 500 रुपये झाडाप्रमाणे. त्यांना दुसरा काही त्यांचा विषय नाही. 500 रुपये. आम्ही म्हणलं शेतकऱ्यांनी जर एखाद्या बार लाकूड जर तोडले सागवान तर तुम्ही 500 रुपयेच लावणार का? त्याच्यातले सागवान 50% सागवान होतं पूर्ण, तर तुम्ही 500 रुपयेच लावणार का? विचारणा केली तर म्हणे काय परवानगी घ्या म्हणे, काही गरज नाही म्हणे. मग 500 रुपये जर लावलं आणि कुठे जर झाडं तोडले तर असं चालेल का? मग उद्ध्वस्त करून टाकली जमीन. हिंगोलीचा पहारा 44-43 वर गेला, कधीच नाही गेला. या 1200 एकरावर झाडतोडी झाल्यामुळे आता 700 एकराचं काम पूर्ण झालं आणि अजून 500 एकर राहिले ते चालू आहे तोडणं. तुम्ही कशावर म्हणता की पूर्णतः वृक्षतोड कळली या प्रकल्पाची? काय तुमच्याकडे पुरावे आहेत का? पुरावे म्हणजे सॅटेलाईटला पूर्ण फोटो आहेत. आम्ही लहानाचे मोठे इथं झालेलो आहे. इथं पूर्ण जंगल होतं, पूर्ण जंगल. इथं स्वतः एकटं माणूस पण येऊ शकत नव्हतं. जनावरं चरत आहे. रोही ये समजे हरणं वगैरे समजा. आता शेतकऱ्याला त्रास झाला, नाबूद करून टाकले समजी जमीन इथली 1200 एकरावर. एक झाड ठेवलं नाही त्यांनी. अजून काही शेतकरी आहेत आपल्यासोबत. मामा, काय समस्या निर्माण झालेली आहे या प्रकल्पामुळे? सुरुवातीला प्रकल्प उभा करण्याचं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं आम्ही शेतकऱ्याला कोणत्या प्रकारची अडचण येऊ देणार नाही, पण त्याने आता आमचे पूर्ण जुने वहिवाटीचे रस्ते बंद करून टाकले. आता आमच्या शेती पडीत राहण्याची सगळे येळ आलेली आहे आमच्यावर. आता शेतामध्ये जाण्याचं कोणत्याही प्रकारचं वाहन जाऊ शकत नाही, कोणत्या प्रकारचं थ्रेशर जाऊ शकत नाही. पूर्ण पॅक करून टाकली जाळी लावून त्यांनी. त्याच्यानंतर याच्या प्रकल्पामुळं पूर्ण वन्य प्राणी सगळे शेतामध्ये आमच्या धुडगूस करून पिकाची नासधूस करत आहेत. वरी एकही प्राणी राहिने सगळे शेतामध्ये आता याच्यावर राहू झालेला आहे. तुमची काय मागणी आहे? आता त्यांनी आमचे झाडं 5 पट लावून द्या पाहिजे, नाहीतर आणि पुन्हा आमचा झाडाचा मोबदला द्या पाहिजे. आम्हाला जागोजागी जिथे लागतील तेवढे हिशोबाने आम्हाला रस्ते लागतील त्या ठिकाणी रस्ते द्या पाहिजे. काय सांगाल दादा? एक तरुण शेतकरी आहे, तर तरुण शेती करताना काय काय समस्या विरोधात शेतीचा आणि पुन्हा प्रकल्पामुळे काय अडचणी येतात? प्रकल्पामुळे खूप अडचणी आली. इथं शेतकऱ्याला जाता येत नाही वावरात. याने चक तार कुंपण केलेले शेतातले चकमुळे असे झाडं, सागाची झाडं, लिंबाची झाडं, चिंचेची झाडं, असे प्रत्येक झाडं चक कापून टाकलेले. तसे बाकीचे तुम्हाला खोडं दिसतेच वावरात असे आमच्या वावरात दिसलेले आहेत तुम्हाला. त्याचे फोटो पण तुम्ही काढू शकता. हां, तुम्हाला सॅटेलाईटद्वारे सगळे झाडं दिसतील तुम्हाला. मला तुम्ही सांगा, तुम्ही तक्रार केलेली आहे, आता काम किती हेक्टरवरती पूर्ण झालेलं आहे आणि अजून किती बाकी आहे? 700 हेक्टरच्या समोर म्हणजे जवळपास झाला असेल अंदाजा. 700 एकर. हा 700 एकरवर आणि या 500 एकरचं बाकी आहे.
जवळपास 1200-1300 एकरात प्लॅन्ट चालू आहे. त्याचं आली तशी जमीन घ्यायला त्यांनी झाडं तोडून टाकायला सांगितलं. बरं, मग आता तुमचं काय पुढची भूमिका काय आहे? जर कारवाई नाही झाली तर तुमचा काय इशारा आहे? मी 5 तारखेला उपोषणाचा इशारा दिला, आमरण उपोषणाचा, आणि कोर्टात बी मी जाणार आहे. किती शेतकरी आहेत तुमच्यासोबत उपोषण? शेतकरी पूर्ण गावाचे तर इथं 7-8 गावं आहेत, पूर्ण शेतकरी मोबदला मागणार आहेत पैशाचा. साधारणतः किती लोक उपोषणाला बसतील? करायची उपोषणाला एक 100 ते 200 लोकांच्या अंदाजा बसण्याची शक्यता आहे. बरं, आपण बघतो की याच प्रकल्पाला जे आहे ते या संबंधित कंपनीने जे आहे ते वृक्षतोडीची परवानगी न घेतल्याची माहिती जी आहे ते स्थानिक नागरिक देत आहेत आपल्याला. कुठंतरी अवैधरित्या वृक्षतोड झाली, त्यामुळे जे आहे ते वन्य प्राणी आमच्या शेतामध्ये येतात आणि दुसरीकडे काही वाटा जे आहे ते आमच्या बंद केल्याचाही आरोप याच शेतकऱ्यांनी केलेला आहे. जर चौकशी करून या अधिकाऱ्यावरती, या कंपनीवरती कारवाई जर नाही झाली तर 5 तारखेपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा संबंधित तक्रारदारांनी दिलेला आहे. कॅमेरामन सायनाथ शिंदेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, दाटेगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.